सोलापूर जिल्हा परिषद सभागृहाचे शिवरत्न हे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह असं ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नेमकं शिवरत्न नावाला भाजपचा विरोध का आहे आणि त्यामागे नाव बदलण्यामागे भाजपची कोणती भूमिका आहे हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. सुरुवातीला सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे शिवरत्न हे नाव कधी आणि कुणी ठेवलं होतं हे देखील जाणून घेणं तेवढेच गरजेचं आहे. कारण 1992-93 चा कालावधी आपण पाहिला तर या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर मोहिते पाटलांची पकड ही मजबूत होती आणि त्यामागे असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची भूमिका होती आणि हे संपूर्ण राजकारणाची धुरा ही मोहिते पाटलांवर होती. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते खासदारापर्यंत हे मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं. त्या काळामध्ये मोहिते पाटील हे ठरवलती अध्यक्ष व्हायचे. मात्र त्यांनी कधी दबावात्मक राजकारण कधी केलेलं नव्हतं. अनेक सहकारी संस्थांना त्यांनी निर्माण केल्या होत्या, अनेक संस्थांना त्यांनी पाठबळ दिलं होतं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र हे मोठं झालं होतं. 1997चा कालावधी पाहिला तर या जिल्हा परिषदेवर स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांच्या याच कालावधीमध्ये या जिल्हा परिषद सभागृहाला शिवरत्न हे नाव देण्यात आलं. शिवरत्न नेमकं काय आहे तर मोहिते पाटलांची आस्था असणारं नाव आहे. त्यांची महादेवावर शंकरावर मोठी आस्था आहे, त्यामुळं त्यांनी हे शिवरत्न हे नाव ठेवलं. त्याचबरोबर दुसऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक रत्न या जिल्ह्यातून काम करतात, त्यांच्यामुळं देखील हे शिवरत्न नाव ठेवण्यात आलं. मात्र आत्ताची परिस्थिती पाहिली तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये अकलूजच्या मोहिते पाटलांचं नाव म्हणजे शिवरत्न असं मानलं जातं आणि या नावावर भाजपच्या काही नेत्यांचा कडाडून विरोध आहे. केवळ राजकीय तिरस्कार म्हणून या नावाला विरोध केला जातोय. मात्र ज्यावेळी महाराष्ट्रात असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, अनेक ग्रामीण भागातून विकास न झालेली गावं होती, त्या काळात याच मोहिते पाटलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा अनेक ग्रामीण भागातील गावखेड्यांचा विकास केल्याचा इतिहास देखील आपणासमोर मांडणं गरजेचं आहे. आजची परिस्थिती बदललेली आहे. संगणकी युगामुळे आणि शेती व्यवसाय विकसित झाल्यामुळं प्रत्येक गावखेड्यात हा आर्थिक दुर्बलता कमी झालेली आहे. आज आपण या नाव बदलण्याच्या भूमिकेची पाहिली तर जिल्हा परिषदेचं नाव शिवरत्न काढलं आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलं. खरं तर स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला कुणाचाच विरोध नाही. मात्र विरोध आहेत भाजपच्या नेत्यांचा, तिरस्कारांचा. केवळ राजकारणातून मोहिते पाटील संपवावे किंवा त्यांनी परत भाजपमध्ये यावं या दोन उद्देशाने त्यांना डिवचण्याचं काम सध्या भाजपकडून केलं जात आहे. आपण पाठीमागं पाहिलं 2014चा काळ असेल, 2019चा काळ असेल, 19चा काळ असेल, मोहिते पाटील भाजपमध्ये गेले. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील असतील, रणजित सिंह मोहिते पाटील असतील, भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी जो भाजपचा उमेदवार देईल त्या खासदाराला निवडून देखील आणलं. ही त्यांनी दाखवलेली ताकद होती आणि त्यावेळेसच सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं हे ताकद वाढल्याचं आपल्याला दिसून येतंय. मात्र मागील 2024ची झालेली निवडणूक त्यावेळेस त्यांनी बंड पुकारला आणि पुन्हा भाजप त्यांनी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भाजपचा उमेदवार पाडला. हा राग भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात आजही भिनवतोय.
मात्र त्यांनी निवडून आणलेल्या उमेदवाराबद्दल किंवा भाजपचा पहिला खासदार निवडून आणला हे विसरून गेलेले आहेत. केवळ तिरस्काराच्या भावनेतून हे नाव बदलल्याची अनेक पोस्ट आता सध्या सोशल मीडियावर हाहाकार करत आहे. कारण सोशल मीडियाचा वार सध्या आपल्याला पाहावयास मिळतंय. भाजपचे अनेक कार्यकर्ते ह्या नावाला विरोध करतायत, तर मोहिते पाटलांचे अनेक कार्यकर्ते हे तिरस्कारातून बदलल्याच्या नावाची पोस्ट सोशल मीडियावर करताना आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, नेमकं आपल्याला या नावाबद्दल काय वाटतंय, नाव बदलण्यापाठीची भूमिका काय आहे हे आपण कमेंटमधून सांगा.